तिथे फडणवीसांच्या पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिले। स्तर जनता ठरवते, अबकी बार गोळीबार सरकार, गृहमंत्री म्हणून ते अपयशी ठरल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा सरकार कुणाचं होतं असं फडणवीसांनी विचारलेलं होतं। तर देवेंद्र फडणवीसांच्या याच सगळ्यावर सुप्रिया सुळेंनी आता आरोपांवर पलटवार केला आहे। खरं म्हणजे पवारसाहेब मोठेच आहेत। आज इतके वर्ष ते राजकारणामध्ये आहेत, जवळपास 83-84 वर्ष किंवा 85 वर्ष जे काही त्यांचं वय असेल, म्हणजे राजकारणामध्ये त्यांचे जवळपास 55 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत। तर या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे। जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल। समाज मध्ये आपली काय स्थान आहे हे मायबाप जनता ठरवते, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, गृहमंत्री म्हणून जर देवेंद्रजींनी चांगलं काम केलं असतं तर आदरणीय पवार साहेबांना व्यक्त करावंच लागतं नसतं मत। म्हणजे हर्षवर्धन पाटलांना धमकी, मदन बाफना जे एवढे वरिष्ठ नेते आहेत त्यांना धमकी, अबकी बार गोळीबार सरकार, शिक्षणाचं माहेर घर म्हणतात अशा तुमच्या माझ्या पुण्यामध्ये कोयता गँग बेफानपणे फिरतीये, ड्रग्ज सगळीकडे मिळत आहेत, त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही? मग होम मिनिस्टरनी स्वतःचं काम जर चांगलं केलं असतं तर आम्हाला कुणालाही बोलायची वेळच आली नसती। मी सुप्रिया त्यांना एवढंच विचारू इच्छितो की मावळचा गोळीबार झाला होता तेव्हा सरकार काय होतं, किंवा ज्यावेळी दुर्दैवाने राज्यातल्या 113 गोवारींचा पोलीस लाठीचार्जमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हाचं सरकार काय होतं? ठीक आहे, सुप्रियाताई सध्या मला असं वाटतं की एका विरोधी पक्षाच्या मोडमध्ये त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्या रोज अशा स्टेटमेंट करतात, फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।